नमस्कार, मी जयश्री भांडारकर. मी भंडारा लाखनी इथून बोलत आहे. मी माझी फॅट लॉस जर्नी तुमच्या सर्वांसोबत शेअर करीत आहे. माझं वय आता 41 सुरू आहे मला. माझं वाढलेलं वजन आणि माझं वाढलेलं फॅट हे बघून मला खूप कधी टेन्शन यायचं. त्यामुळे मग मी असं यूट्यूबला सर्च केलं की फॅट लॉससाठी काय काय करायला पाहिजे, वजन कमी करायसाठी, वजन नियंत्रणात आणायला काय करायला पाहिजे. मी यूट्यूबला खूप सर्च केलं, काही चॅनल मी सर्चसुद्धा केले आणि ते काही सबस्क्राईब पण केले. त्यातले काही फॉलो केले मी आणि पण काही जमलं नाही मला. ते काही जमत होतं, काही जमत नव्हतं. काही दिवस जमलं, काही दिवस नाही जमलं. पण मी असंच करता गेले काही दिवस, काही महिने असंच करत राहिली. पण ते काही मी सिरियसली घेतलं नाही. मग त्यानंतर हळूहळू आणखी परत वाटलं मनात की नाही बा, चला आपण थोडंसं आपलं वजन कमी करायला पाहिजे, आपण आपली फिगर थोडीशी मेंटेन ठेवायला पाहिजे. की मग मी काही दिवसानंतर हळूहळू यूट्यूबलाच मला नीताताईंचे क्लास यूट्यूब चॅनल दिसला. त्यामध्ये त्यांचे बरेचसे मी व्हिडिओ पाहिले वगैरे खूप. आणि मग ते त्यांना मी म्हणजे फॉलो करत राहिले काही दिवस. मग त्यानंतर मी त्यांचा मला स्क्रीनवर, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरच्या स्क्रीनवर मला त्यांचा नंबर मिळाला, व्हॉट्सअप नंबर. मग मी त्यांच्या नंबरवर त्यांना मेसेज केला. पण मग त्यांच्याशी बोलली. मग त्यांनी माझं वय, वजन, तुम्ही कुठे राहता, काय करता, हे ते सगळं विचारलं. मग त्यानंतर मला त्यांचा एक ग्रुप आहे फॅट मोटिवेशनचा, त्यामध्ये मला त्यांनी जॉईन व्हायचं का विचारलं. तुम्ही म्हटलं हो मॅडम. मग मला त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. मग मी तिथे जॉईन झाली आणि तिथल्या सखींचे पूर्ण व्हिडिओज म्हणजे रोजचे फीडबॅक देत होता, ते बघत होते. त्यांचे ते काय खायचं, काय काही नाही खायचं, हे ते सगळं ते रोज फीडबॅक द्यायच्या म्हणजे याच्या ग्रुपला. मग मी ते करायचे, काही दिवस फॉलो वगैरे केले मी. मग त्यानंतर माझं वजन 59 होतं जसं. तर मग त्यानंतर हळूहळू मग ते मला असं वाटलं की नाही करायला पाहिजे. केल्यानंतर हळूहळू मला बरं वाटायला वाटलं थोडंसं. म्हणजे असं एक्सरसाइज करून थोडंसं खाण्यापिण्यात थोडंसं हळूहळू बदल केला. पण तेवढं काही मला चेंजेस नाही वाटलं. पण त्यानंतर मी त्यांचं मग काही दिवसानंतर मला म्हणजे त्या ग्रुपमध्ये ताईंनी चॅलेंज ठेवतात त्यानंतर म्हणजे त्यांनी मग काही चॅलेंजेस ठेवले. मग ते चॅलेंजमध्ये त्यांनी 21 दिवसाचं चॅलेंज ठेवलं. मी त्यांचा ग्रुप नोव्हेंबरला जॉईन केली. त्यानंतर त्यांनी डिसेंबरला मे बी त्यांनी 21 दिवसाचा चॅलेंज ठेवला. त्यानंतर मी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं. ते चॅलेंज मला म्हणजे असं आधी थोडंसं वाटलं की एवढं सगळं डाएट मी फॉलो करेन का, एक्सरसाइज करणार की नाही. मग त्यानंतर हळूहळू करायला लागली. त्यात काही मेंबर्स होते त्या जे चॅलेंजमध्ये, त्या पण रोज फीडबॅक द्यायच्या. मग मी पण माझं फीडबॅक द्यायला लागली. रोज डेली एक्सरसाइज करायला लागली. त्यांनी दिलेला डाएट तो फॉलो करायला लागली हळूहळू. मग त्यामध्ये मला थोडा बदल मला माझ्या बॉडीमध्ये, माझ्या याच्यात दिसायला लागलं. तर मग मला थोडंसं छान वाटलं. अरे की छान, आपण हे करायला पाहिजे. आपण केलं तर आपली फिगर छान दिसेल, आपली इंचेस थोडेसे लॉस होतील, आपला वेट थोडासा लॉस होईल. तर मला पण खूप छान वाटलं. मग मी रोज करायला लागली, त्यांचं डाएटही फॉलो करायला लागली. आणि मग त्या ताईंच्या काही व्हिडिओ होते, त्यात त्यांनी सांगितलं की 32 वेळा चावून खायचं, जेवणानंतर 45 मिनिटानंतर ग्रीन टी किंवा डिटॉक्स ड्रिंक घ्यायचे. ते मी हळूहळू घ्यायला सुरुवात केली. आणि जेवणात घरचंच जेवण म्हणजे घ्यायचं, काही बाहेरचं नसते, काही नसतं घ्यायचं. घरच्या जेवणात, सकाळच्या जेवणात त्यांनी म्हणजे दुपारचं जेवण जसं, तर त्यांनी भाकरी, भाजी, वरण, सॅलड, ताक, हे सगळं त्यांनी म्हणजे असं हलकं आहार घ्यायला सांगितलं. रात्री पण एकदम हलकं. आणि त्यामध्ये मग मला खूप छान वाटलं. मग मी ते त्यांचं चॅलेंज पूर्ण फॉलो केलं. तर हळूहळू मग माझं वेट त्या चॅलेंजमध्ये मला 3 किलो माझं वेट लॉस झाला. आणि काही इंचेसही लॉस झाले. पोटाचा घेर हा थोडा कमी वाटला. तर मला आणखी छान वाटलं थोडं हळूहळू. मग मी ते सगळं फॉलो करत गेली. आणि मग हळूहळू ते करायला लागले. मग ते चॅलेंज संपलं. मग काही दिवसांनी परत मी माझं डेली रुटीन जसं होतं तसंच ठेवलं. पण कधी इकडे तिकडे गेल्यामुळे थोडंसं मिस झालं ते वजन. मग माझं ते 55 वगैरे झालं. 55 झालं. मग त्यानंतर काही दिवस मी इकडे तिकडे जाणं, काही खाणं झालं. मग त्यामुळे थोडंसं स्टक झालं. मग मी त्यामुळे मग थोडंसं आणखी परत काही दिवस सुरूच ठेवलं. मग त्यानंतर परत एक ताईंनी 28 दिवसाचा एक चॅलेंज ठेवला. त्यामध्ये मग मी फॉलो केला. म्हणजे तो 28 दिवसाचा चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला. त्यामध्ये मी पूर्णपणे माझं
म्हणजे तो चॅलेंज पूर्णपणे मी एकदम पूर्ण मनाने पूर्ण केली. त्यामध्ये माझं त्या चॅलेंजमध्ये 28 दिवसाच्या चॅलेंजमध्ये माझं बेली फॅट थोडंसं कमी झालं, माझे इंचेस लॉस झाले, माझं 4 किलो वेट हे लॉस झालं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. माझं आधीचे जे ड्रेस मला व्हायचे नाही ते व्हायला लागले, माझी बॉडी खूप छान दिसायला लागली. इतकं छान वाटलं, मला खूपच छान वाटलं. हे सगळं नीताताईंमुळे झालं. थँक्यू नीताताई. आणि त्यामध्ये मला खूप छान वाटलं, मस्त. आणि खूप छान बस पॉझिटिव्ह रिझल्ट आला. तर आणखी मला मनाला खूप म्हणजे छान वाटलं की नाही बा, चला हे सगळं करायला पाहिजे आणि आपलं डेली रुटीन जसं आहे तसंच ठेवायला पाहिजे. ते मी सगळं सुरू ठेवलं. त्या चॅलेंजमध्ये माझं 4 किलो वेट लॉस झालं होतं. म्हणजे एकूण माझं ते 7 किलो वजन झालं, म्हणजे वेट लॉस झालं, 7 किलो वेट लॉस झालं. आणि त्याच्या आधी माझं 59 होतं, तर त्याच्या आधी माझं 1 किलो झालं, म्हणजे चॅलेंज ॲक्सेप्ट करायच्या आधी. म्हणजे मी जवळजवळ मी 7 ते 8 किलो वजन माझं म्हणजे वेट लॉस केलं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. मग त्यामध्ये काही दिवसानंतर मला त्यांचे काही व्हिडिओज पाहिले फेस योगाचे, ते पण पाहून मला खूप छान वाटलं. अरे वा, सगळ्यांची स्किन इतकी छान दिसत आहे, चेहऱ्यात किती बदल झालेला दिसतो सगळ्यांच्या. चला मग आपणही करायला पाहिजे. नीताताईंचे पाहिले व्हिडिओज, म्हणजे ते फेस योगाचे, त्यांचे फोटोज पाहिले, खूप छान वाटलं. मग त्यानंतर मी पण त्यांचं काही दिवसांनी फेस योगा क्लास जॉईन केली. त्यामध्ये मग त्या फेस योगा क्लास जॉईन केली रोज. त्यामध्ये मला हळूहळू माझ्या चेहऱ्यामध्ये बदल दिसायला लागलं. माझी डबल चीन होती ते कमी झालं आणि माझी फेसवर ग्लो दिसायला लागलं आणि स्किन इतकी छान दिसायला लागली अशी. आधी माझा चेहरा खूप असा आहे, म्हणजे चेहऱ्यावर खूप फॅट जमा झालेला होता, तो माझा हळूहळू फॅट कमी झाला आणि चेहरा म्हणजे आधीसारखा मला थोडा हलका वाटायला लागला. डबल चीन मानेखालचं जो फॅट होतं ते सुद्धा बरंच कमी झालं. आणि मग जवळजवळ मी त्यांचा आता 3 महिने झाले मी त्यांचा क्लास सुरू आहे फेस योगाचा. ते मी करत आहे, कंटिन्यू सुरू आहे माझं 3 महिन्यापासून. चेहऱ्यात खूप बदल झाला आणि इतके छान त्या पद्धतीने सांगतात नीताताई की बा, प्रत्येकाच्या स्किनला चेहऱ्याला कोणत्या प्रकारचे फेस पॅक सूट होतात ते आपल्याला पर्सनली सांगतात तिथे ग्रुपवर. आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स असले तर आपण त्यांच्या पर्सनल नंबरवर आपण त्यांना मेसेज करू शकतो. ते आपल्याला फीडबॅक देतात, आपल्याशी म्हणजे संवाद साधतात त्यामध्ये. आणि खूप छान, म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स इतका छान आहे, खूप छान कार्य करतात त्या. आणि त्याने असंच कंटिन्यू पुढे करायला पाहिजे. सगळ्यांना त्यांच्यामुळे मोटिवेशन मिळतं. मला तर खूप मिळालं. मी त्यांना फॉलोच करत आहे आणि करत राहणार. आणि आपल्या स्किनला जसं ते म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्याला काय कोणत्या स्टेप जास्त करायला पाहिजे, कोणत्या कमी करायला पाहिजे, त्याबरोबर ते आपल्याला सांगतात. आणि त्या जर आपण रेग्युलरली आणि फॉलो केल्या तर आपल्या स्किनमध्ये बराचसा बदल होतो. माझ्या चेहऱ्यात मला खूप बदल जाणवते, खूप आधीपेक्षा खूप छान वाटते. असं वाटते की खरंच आपण वयापेक्षा किती लहान दिसत आहोत. म्हणजे वय आपलं जरी असलं तरी चेहरा इतका छान नाजूक असं कोमल दिसतो आहे. खूप मस्त वाटते मला. थँक्स टू यू नीताताई. त्यांच्यामुळे खूप माझ्या चेहऱ्यात, माझ्या बॉडीमध्ये, म्हणजे इवन माझ्या सगळ्या रुटीनमध्ये खूप मला चेंजेस दिसत आहेत. आणि हे रुटीन सगळं असं चालू ठेवणं सगळं हे त्यांच्यामुळे झालं. आणि शक्य नसतं झालं, पण त्यांच्या एवढे छान मोठे आणि खूप छान बोलतात त्या आपल्याशी, खूप छान समजून सांगतात सगळ्या गोष्टी कशा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे म्हणून सांगतात. त्याच्यामुळे मला तो खूप छान वाटते. मी तर त्यांना नेहमी फॉलो करत राहणार. तुम्ही पण करा. सगळ्यांनी आपल्या बॉडीमध्ये, आपल्या फिगरमध्ये, आपल्या डेली रुटीनमध्ये स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला वेळ द्या. तुम्ही सगळ्यांसाठी आपण करतोच, पण स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. स्वतःसाठी वेळ नाही दिलं तर आपण काहीच नाही करू शकत. नंतर आपल्याला बरंच काही करायचं असतं. वयाच्या नंतर म्हणजे काही वयानंतर आपली बॉडी आपल्याला साथ द्यायला पाहिजे, म्हणून आपण हे सगळं करायलाच पाहिजे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करा आणि स्वतःला वेळ द्या. जेवणामध्ये वेळ द्या, स्वतःच्या एक्सरसाइज करा, सगळ्या गोष्टी करा. मी त्यांचं एक्सरसाइजचे पण क्लास आता जॉईन केला आहे, ते पण मी करत आहे कंटिन्यू. त्यामध्ये खूप छान छान एक्सरसाइज त्या ताई सांगतात आणि त्या करायला पाहिजे. आपली म्हणजे बॉडी टोन व्हायला, स्किन टोन व्हायला खूप चांगलं, म्हणजे खूप मदत मिळाली. थँक्स टू यू नीताताई आणि खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. घरात राहून वजन कमी करायचं आहे, चांगली हेल्थ मिळवायची आहे, तर माझे योगा व्यायामाचे एरोबिक्सचे क्लास ऑनलाईन चालू असतात. याच्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा.